मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता येईल। इतर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईक सुद्धा करत नाही, त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं। कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो, आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावती मिळते। आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत, काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात, त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान होईल। तर कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल मला हे मदत करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बेल आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या रेमेडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार, यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा थोड्यांना त्याचा गुण येतही नाही। तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही। तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पाहावी, त्या लग्न राशीनुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो। आपल्या कुंडलीमध्ये पहा, पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे, किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही, राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा, मी आपल्याला त्याचं नक्कीच पर्सनली उत्तर देईन। पण ते व्हॉट्सअपवरती करा, चॅनलवरती ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तरं देता येत नाही। तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल, आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता। माझा पत्ता इथे दिलेला असतो, खाली लाईनमध्ये येतो। आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे, कारवारला बाळणी येथे आहे आणि कुडाळला नेरूळ येथे आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे। आपण नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024। 9 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य, वृश्चिक राशी। या सप्ताहामध्ये कामाच्या ठिकाणी थोडासा ताण तणाव निर्माण होऊ शकतो। आता का होणार आहे? आपण जशी अपेक्षा करत आहात, आपल्याला जसं वाटतंय समोरील व्यक्तीने वागावं, काम करावं, तसं आपण वागत नाहीये। आपण फक्त दुसऱ्यावर अपेक्षा ठेवतोय, दुसऱ्याने तसं वागावं, दुसऱ्याने तसं करावं। त्यामुळे समोरील व्यक्ती जे काय परीक्षण करणार आहे, समोरील व्यक्ती जी आहे ते आपलं शिकणार आहे आणि आपण किती धावताय त्या स्पीडने ते धावणार आहे। कारण एक म्हण सुद्धा अशी आहे की स्वतः व्यक्ती काय करतो त्यानुसार ते बाकीचे व्यक्ती करतात। तर यावेळी तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग नाही आहे। त्यामुळे अशाच गोष्टीतून ताणतणाव निर्माण, कदाचित मतभेद, वादविवाद सतत कामाच्या ठिकाणी होत राहतील। आता आपण वरिष्ठच असाल, एखादी कंपनीचे मालकच आपण असाल, तर कदाचित ती खालची व्यक्ती आपल्याशी भांडणार नाही, वादविवाद करणार नाही घाबरून, पण ती कटकारस्थान करत राहणार किंवा ते चुकीचं आपल्या पाठून वागतच राहणार। त्याला कुठेतरी त्याचा वचपा काढायचा आहे। आपण जर त्याचा इन्सल्ट वगैरे केला असेल, चार चौकात जर त्याची अब्रू काढली असेल, बोलला असेल, तर तो त्याचं काम ते करायचं, तो वेगळा करणारच। पण त्यांनी ते करू नये, आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये किंवा आपल्याला त्याचा त्रास होऊ नये याचा विचार आपण करावा आणि त्यानुसार आपण वागा। म्हणजे तुम्ही थोडक्यात मला काय सांगायचं, टिट फॉर टॅट, म्हणजे तुम्ही कसं वागणार आहे तसं ती लोक वागणार आहेत। तर तुम्ही कसं वागायचं आहे, कसं वागावं, काय अपेक्षा आहेत त्यानुसार तुम्ही वागला तर तसे ते वागतील, याकडे मात्र आपल्याला लक्षात द्यायचं आहे। आणि ह्याच सर्व गोष्टीतून काय होणार आहे, ताणतणाव वाढल्याने शारीरिक परिणाम म्हणजे शरीरावर त्याचा परिणाम होणार किंवा तब्येत बिघडू शकते, मानसिक त्रास होऊ शकतो। याकरिता पूर्वीच आपण इतरांशी व्यवहार किंवा संवाद हे विचारपूर्वक करा, अभ्यासपूर्वक करा, अभ्यास करूनच करा। अर्धवट अभ्यास करून अर्धवट काहीतरी माहिती ऐकून नाही तो व्यक्ती असं असं करतोय म्हणून आपण काहीतरी बोलायला जाणार, तर तसं मात्र करू नका। त्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास आपण केला आहात का? आपण केला असेल तरच बोला। एखाद्या चाडखोर व्यक्तीने तुम्हाला जर सांगितलं नाही समोरची व्यक्ती अशी जी वागते त्याचा राग असेल म्हणून, आणि त्याच्या जीवावर त्याचं ऐकून तुम्ही त्या व्यक्तीकडे जर वाईट बोलायला जाल तर त्याचं नुकसान आपलं होणार आहे। कारण ती व्यक्ती कदाचित तुम्हाला चांगली असू शकते, पण त्याचं ऐकून तुम्ही जर त्याच्याकडे वाईट वागला तर तुमचं नुकसान होणार आहे। याकडे लक्ष द्या। तर अभ्यास करूनच एखाद्या व्यक्तीला बोलताना त्याच्याबद्दल कमेंट पास करताना, त्याच्याबद्दल काही प्रक्रिया करताना किंवा त्याच्याबद्दल ऍक्शन घेताना अभ्यास करूनच करा, अन्यथा आपलेच मोठे नुकसान होणार आहे।
हाताखालील व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका, हे नुकसानदायी ठरणार आहे. कदाचित ती चाडखोर सुद्धा असू शकते आणि आपल्याला गाफील ठेवून काही कामही करू शकते. तर आपण मात्र गाफील राहू नका आणि पुन्हा त्याच चुका आपल्याकडनं होणार नाहीत याची सुद्धा काळजी आपण घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 10 आणि 12, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, या सप्ताहातील सर्वांना सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे, दत्त उपासना. दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो, 14 तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा 15 तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळेल, आहे 14 तारखेला पण 15 तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता. जर 14 तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा. गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या. संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा. जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण 1600 केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर का मी प्रत्येकाला सांगतोय, तर कलियुगामध्ये तारणहारी देवता दत्त प्रभूच आहे. गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये कसं असतं माहितीये, एक गोष्ट चांगली, एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते. काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात. तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय पुण्य आणि काय पाप आहे हे सांगणं, याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये. तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल, काही पाप होत असेल तर त्याचं प्रायश्चित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं. असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. मी इतर लोकांना जे सांगत असतो, माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना, त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो, ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे. त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय, गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा, दत्त उपासना करा, 1600 श्री गुरुदेव दत्त हा जप करा. कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा, दर्शन घ्या दत्ताचं, आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा. त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे, अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण हे करा. आपलं चांगलं चाललं असेल, करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा. आपलं वाईट चाललंय, थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा. आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा. खूप लोक व्हिडिओ पाहतात, चांगले व्ह्यूअर्स असतात, परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही. हे कुठेतरी लाईक्स, कमेंट, शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनल कडनं सर्वे होत असतो. त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो. म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो. तर मित्रांनो, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.